नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. पेशंट: डॉक्टर, मी खूप डाएट करतो पण वजन कमी होत नाही. डॉक्टर: काय खातात? पेशंट: सकाळी डाएट, दुपारी डाएट. डॉक्टर: आणि रात्री? पेशंट: रात्री डाएटचं दुःख भरून काढतो. पेशंट: डॉक्टर, माझ्या बायकोला वाटतं मी खूप खोटं बोलतो. डॉक्टर: ते खरं आहे का? पेशंट: नाही, मी कधीच खोटं बोलत नाही. तेवढ्यात बायको: डॉक्टर, याला अर्जंट ॲडमिट करा. सासू: घरात सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे. सून: हो आई. सासू: मग तू काय करतेस? सून: रिमोट माझ्याकडेच आहे. मंडळी, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सासू: तू मला रिस्पेक्ट देत नाहीस. सून: देते नाही. सासू: कसं? सून: तुमचं बोलणं मी सायलेंट मोडवर ऐकते. पेशंट: डॉक्टर, माझ्या पायाला खूप दुखते. डॉक्टर: चालताना दुखतं का? पेशंट: नाही, बसलो की बायको कामाला लावते तेव्हा. रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, सकाळी उशिरापर्यंत आळस न जाणे, डोके दुखण्याचा त्रास, डोळ्यात जळजळ होणे, नेहमी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटणे, या सगळ्यावर सोपा घरगुती उपाय: मोबाईल 3 वेळा अंगावरून उतरून नदीत नेऊन सोडा, मग बरं वाटेल. रोज गोड गोड बोलून मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला, म्हणून अधूनमधून भांडणं करावी लागतात. जहाँ इज्जत ना मिले वहाँ कभी जाना नहीं चाहिए. चाणक्य: भाड़ में जाए चाणक्य के उपदेश. क्या बंदा शाम को अपने घर भी न जाए? शादीशुदा आदमी. पेशंट: डॉक्टर, मला झोप लागत नाही. डॉक्टर: मोबाईल वापर कमी करा. पेशंट: ठीक आहे. डॉक्टर: झोपण्यापूर्वी काय करता? पेशंट: यूट्यूब. डॉक्टर: किती वेळ? पेशंट: एक व्हिडिओ बघतो. डॉक्टर: मग? पेशंट: सकाळच होते. ससुराल में बहू चाहे जितनी मर्जी सास को माजी माजी कहती हो, लेकिन मायके जाकर बुढ़िया ही कहती है. इंटरव्यू लेने वाला: तुम्हें एक्सेल आता है? पप्पू: हाँ, एक्सेल आ तो जाएगा लेकिन बहुत ढीला होगा. शादी में कुंवारे और शव यात्रा में बूढ़े लोग ज़्यादा इस वजह से जाते हैं कि दोनों को एक बात ही सताती है: हम नहीं गए तो हमारे कौन आएगा. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण नक्की करा, म्हणजेच आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.